नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी भेंडीचे उत्पादन काढण्यासाठी, भेंडी पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच पद्धतीनं संकरित वाणाची निवड करणं गरजेचं असतं। त्यासाठी आपल्याला काही बाबींचा विचार करून वाणांची निवड करायची आहे। त्यामध्ये ज्या भेंडीच्या वाणाला अधिक फुटवा आहे, अधिकाधिक तोडे होणारे वाण, जास्त कालावधीपर्यंत चालणारे वाण, कीड व रोगांप्रती, येलो मोजॅक व्हायरस प्रती चांगली रोगप्रतिकार शक्ती असणारे वाण, मार्केटमध्ये चांगली मागणी असणारे, त्याच पद्धतीनं ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे वाण, डार्क हिरवा कलर असणारी भेंडी, कोवळेपणा, त्याच पद्धतीनं लुसलुशीतपणा, तसेच फळावर थोडीशी लव असणारी भेंडी। तर या पद्धतीच्या वाणाची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची आहे। वाणांची निवड करण्यासाठी तुम्ही तज्ञ व्यक्तीचा सल्ला देखील घेऊ शकता। याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्टा कंपनीची राधिका, सोहनी, नन्या या 3 प्रकारच्या वाणाची, तसेच अंकुर कंपनीचे अंकुर 40, अंकुर 2338, महिको कंपनीचे महिको 10, महिको 111, धरती सीडचे झकास 7 हे वाण, येलोरा सीड्सचे सुकन्या 1026, व्हीएनआर सीडचे दीपिका 999 आणि जान्हवी हे वाण, नामदारी सीड्सची NES 862, NES 7777, सिंजेंटा कंपनीचे OH 102, त्याचप्रमाणे बायर कंपनीचे सिंगम आणि बायर ननहेम्सचे सम्राट हे वाण, तसेच सेमिनिस कंपनीचे 1408 हे वाण, राशी सीड्सचे सायबा हे वाण, निर्मल सीड्सचे सोफिया हे वाण। तर या प्रकारच्या खासगी कंपनीच्या वाणांची देखील आपण लागवडीसाठी निवड करू शकतो। त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आणखी काही नवीन आलेले वाण असतील तर याचा अभ्यास करून आपल्याला वाणांची निवड करायची आहे। भेंडी पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी, त्याच पद्धतीनं भेंडी बियाणे खरेदी करण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं, मार्गदर्शनामुळं आपल्या भेंडी पिकाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।